कराड शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा। संविधान दिनानिमित्त समता पर्व संयोजक समितीच्या वतीने काढण्यात आली भव्य संविधान रॅली। 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतात दरवर्षी आजच्या दिवशी शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्यामुळे या संविधान दिनानिमित्त कराड येथे समता पर्व संयोजक समितीच्या वतीने संविधान महाभव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। कराड शहरातील दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या संविधान रॅलीला प्रारंभ करण्यात आला। यावेळी कराडचे प्रांताधिकारी अतुल मेत्रे व कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व संविधान प्रतिमेचे पूजन करून या रॅलीस सुरुवात करण्यात आली। यावेळी ही संविधान रॅली दत्त चौक, मेन रोड मार्गे आझाद चौक, चावडी चौक, कन्याशाळा, ज्योतिबा मंदिर येथून मार्गक्रमण करून आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आली। यावेळी कराड शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शाळा, कॉलेज, महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले व उपस्थित जनसमुदाय यांच्या वतीने राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिकपणे वाचन करण्यात आले। यानंतर समता पर्व संयोजक समितीच्या वतीने सर्व मान्यवर विद्यार्थी यांना सन्मानपत्र देण्यात आले। यानंतर या संविधान रॅलीची व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कराड 24 न्यूजसाठी संतोष वायदंडे, कराड। समता पर्व समितीतर्फे सर्व कराडकरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। पदाधिकारी सर्व पक्षीय सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे। मान्यवरांना संविधान रॅली सर्व शाळांचे सर्व स्टुडंट, सर्व शिक्षक, इतर कर्मचारी, सर्व संविधान दिवसाच्या सर्व भारतीयांना आणि कराडकरांना आपल्या कराडमधील संविधानाचे जे समता प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। संविधानाचं महत्त्व सर्व भारतीयांना व्हावं, पुढच्या पिढीला सुद्धा एक वेगळा संदेश जावा, अशाच उद्देशानं सन 2015 सालापासून आपल्या संविधान दिवसाची हे नियोजन केलं जातं। त्याला एक विशेष महत्त्व आहे। या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारत सरकारनं या संविधान दिवसाचं साजरा करण्यास सुरुवात केली। हे संविधान म्हणजे आपण भारतीयांनी कसं वागावं, त्याचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, आपण जबाबदारी काय आहे, याची नियम नियमावली या संविधानात दिलेली आहे आणि त्याच नियम नियमावलीप्रमाणे आपण सर्व भारतीय आपले वागत असतो, आपलं कार्य करत असतो। त्यामुळे पुढच्या पिढीला या संविधानाचं महत्त्व कळावं, अशाच उद्देशानं या संविधान दिवसाचा साजरा करण्याचं महत्त्व आहे। यानिमित्त सर्व कराडकरवासीय, सर्व विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांनी मी या संविधान दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अखंड हिंदुस्थानला संविधान घालून दिलं. आज त्या संविधान दिवसाच्या आजचा 26 नोव्हेंबर आपण सर्वजण देशभरामध्ये रॅलीच्या माध्यमातून आपण संविधान दिनाचा आनंद व्यक्त करतो. खरं तर जगामध्ये एकमेव असं राष्ट्र आहे की ज्या देशामध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं इथं घटना चालते. अशा लोकशाही राष्ट्रामध्ये आपण सर्वजण संविधानाच्या माध्यमातून आपले सर्व आचार विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवत असतो. आज या ठिकाणी समता प्रतिष्ठानच्या वतीनं ही संविधान रॅली आयोजित केलेली आहे. खरं तर 2015 पासून ही संविधान रॅली कराड नगरीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे काढली जाते. आम्ही सर्वजण या ठिकाणी शासकीय सर्व अधिकारी असतील, काही प्रशासकीय मंडळी आणि राजकीय मंडळी या ठिकाणी सर्व या रॅलीमध्ये आपण समाविष्ट झालेलं आहे. मी वैयक्तिक आणि सर्व कराडकरांच्या वतीनं संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे संविधान दिनाची रॅली अशी अखंड चालू अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज संविधान दिनानिमित्त कराड शहर, कराड तालुका, उपविभाग याच्या वतीनं आपण आज या दत्त चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करून या संविधान रॅलीचं, संविधान दिनाचं आपण आज इथं साजरा करत आहोत. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे तयार करायला लागल्यानंतर याचा परिपाक म्हणून आपण 26/11/1949 रोजी हे संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून याची आपण अंमलबजावणी या देशात केलेली आहे. खऱ्या अर्थानं या संविधान दिनाचा संपूर्ण देशभर आज आपण हे साजरा करतोय. हे सर्व भारतीयांना एक याचा अभिमान आहे. आज या दिनानिमित्त तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, त्याचबरोबर समता पर्व प्रतिष्ठान आणि या कराड नगरीतील सर्व नागरिकांना मी या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड. संविधान दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एकच फक्त मी ते आवाहन करू इच्छिते की आपण सर्व पालक आहोत. आपल्या मुलांना आपण प्रत्येक घराघरात हे शिवराय घडले पाहिजेत आणि प्रत्येक घरात बाबासाहेब घडले पाहिजेत, ज्यांनी कायदा आणला. असे सगळे मुलं, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा आपण आपल्या मुलांच्यावर फोकस केलं पाहिजे. मुलंही आपण बाबासाहेब बनवायला पाहिजे. आपण कोणाकडे सर्व्हिस न करता आपले उद्योग आणि आपले पहिल्यांदा घराकडे लक्ष देऊन आपण या संविधान दिनानिमित्त एक संकल्प करूया की आपले मुलं ही चांगल्या प्रगतीपथावर नेल. आपलं घर प्रगतीपथावर गेलं म्हणजे आपला देश प्रगतीपथावर जाईल. एवढंच आवाहन करून मी तर थांबते. धन्यवाद. भारतीय संविधानाचा संविधान सांगते एकात्मता, स्वातंत्र्य संस्थापन संस्था संविधान सांगते एकात्मता. भारतीय संविधानाचा चला सर्व विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायची. भारतीय संविधानाचा विजय असो.
बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सागराने जगात भारताची उंचवली मान. ज्ञानाच्या अथांग महासागराने जगात भारताची उंचवली मान. संविधानाचे पायगमनी सेवा सोडण्यासाठी लावू पणाला प्राण. संविधानाचे पायगमनी सेवा सोडण्यासाठी लावू पणाला प्राण. एखादा देश चालवण्यासाठी तयार केलेले मूळ आदर्श अथवा नियम सर्वांच्या अनुमते चालवणे म्हणजे संविधान असे म्हणायला हरकत नाही. एखाद्या गोष्टीचा परिचयपणा करण्यापेक्षा संविधानाचा मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे. एवढा छोटासा विचार आज मला सांगण्याची आवश्यकता का पडत आहे? जेव्हा भारताचे संविधान हा भारतातील सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो. संविधान दिन साजरा करणे, संविधान दिन आहे म्हणून लक्षात ठेवणे आणि संविधानाचे पालन करणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संविधान कोणी लिहिले हे मी सांगायची आवश्यकता नाही. ज्या ज्ञानाच्या माधुर्याला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मानवाला त्यातल्या त्या स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या या महापुरुषा संविधान दिनानिमित्त मी स्नेहा थोरात यशवंत हायस्कूलची विद्यार्थिनी त्रिवार अभिवादन करून इयत्ता 10वी मधील जयवी पवार यांच्या कवितेतील काही चार ओळी सादर करते. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुलेच जाते आज घेताय. बिगुल प्रतीक्षा करतोय 14 आठवड्याचं पाणी तेही आता थंड झाले, थंड झाले. संविधान दिनानिमित्त संविधानिक मुद्दे मांडण्यापेक्षा संविधानाच्या नियमांची तुलना करून मला सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायला अधिक आवडेल. जास्त कोणता मोठा मुद्दा घेण्यापेक्षा जातीयतेचा एक छोटासा मुद्दा घेऊन मांडते. काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वांच्या कानावरती आलं की भारतातल्या एका सतत जिल्ह्यामध्ये जातीयतेवर वाद होऊन त्या जिल्ह्याचे 3 दिवस इंटरनेट बंद करण्यात आले. यामुळे आर्थिक नुकसान तर सोडाच, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान किती झाले हो. दुसरीकडे आपण हाताला हात धरून संविधानाची शपथ घेतो. मग या जातीयतेवर वाद करणाऱ्या लोकांनी कधी संविधानाची शपथच घेतली नाही असं म्हणावं लागेल बरं का. यापेक्षाही पुढे
भारतीय मानतो. कारण विराट कोहलीची जात आपण कधी विचारली, महेंद्रसिंग धोनीची जात आपण कधी विचारली. आपल्याला एवढंच माहित आहे हे दोघेही आपल्या देशाचे नाव मोठे करणारे लोक आहेत आणि या दोघांनी जात पाहिली असती तर मी सांगायला नको हे दोघे आज मोठे असते. आज गुंतागुंतीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या चढघडणीसाठी अनेक इमानदारीने कामे करत असतो. ही कामे करत असताना विषमतेसारख्या अनेक समस्याला त्याला सामोरे जावे लागते. एखाद्या व्यक्तीचे जर कौतुक होत असेल, स्तुती होत असेल तर त्याच्या भोवती त्याचेच अनेक शत्रू निर्माण होतात आणि हे शत्रू दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच भारतीय असतात. मग एक प्रश्न आपल्या सर्वांना विचारू इच्छिते, विराट कोहलीची जगभर स्तुती होते, मग तुम्ही त्याच्यावर जळता की त्याची स्तुती करता? याचं उत्तर मी सांगायची आवश्यकता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये बसण्याची परवानगी नव्हती. ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले, पण शिकले. भारताचे संविधान लिहिले. या संविधान दिनानिमित्त मला एका सुपर 30 पिक्चर मधला एक डायलॉग आठवतो, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो उसका हकदार है वही राजा बनेगा, जो उसका हकदार है वही राजा बनेगा. आज अनेक मोठमोठे आम्ही पुस्तके वाचतो, ग्रंथ वाचतो, पण संविधानाचं पुस्तक आम्ही कधी वाचतो आणि वाचलं असेल तर यातील किती गोष्टी आता मी आत्मसात केल्या आहेत. तर असा एक तरी व्यक्ती आहे तो जात पाहत नाही. जाता जाता एवढंच म्हणते, हिंदू मुस्लिम मी एक मानते, हिंदू मुस्लिम मी एक मानते, धर्मनिरपेक्ष भारत एक मानते, धर्मनिरपेक्ष भारत मी एक मानते, हिंदू मुस्लिम मी एक मानते, धर्मनिरपेक्ष भारत मी एक मानते. एवढं बोलून इथं थांबते. जय हिंद, जय भारत, जय धन्यवाद. यानंतर ज्या शाळा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्या शाळेच्या 2-2 मुलांना मी या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभाग झाल्यामुळे समता पर्वाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यशवंत हायस्कूल यशवंत हायस्कूल त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याचबरोबर मानव अधिकारी संघटनेच्या महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र देतात. त्यामुळे त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देतात. ज्या शाळा राहिल्या असतील त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी 2-2 विद्यार्थ्यांनी आपले प्रमाणपत्र घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने मी सुरेश साहेबांना विनंती करतो, बीडू साहेबांना विनंती करतो की आपण तिला सन्मानपत्र द्यायचं आहे. या ठिकाणी मान सन्मान त्यांना सुद्धा या संयुक्त समितीला बरोबर आमचे ट्रॅक्टर चालक दोघंया विद्यार्थ्यांना अल्पहार विनंती करतो की आपण सुद्धा या संविधान रॅलीचे स्पीकरची व्यवस्था पुरवल्याबद्दल त्या रॅलीमध्ये सर्व समाज बांधव